आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बाप्पा मोरया रे म्हणत असताना किंवा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत या मुंबईच्या राजाची दृश्य आपण बघतोय। मुंबईचा राजा आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला आहे। आकर्षक अशी भव्य मूर्ती जी बघण्याकरता मुंबईकरांनी गर्दी केली आहे, मुंबईत आलेल्या पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। एक वेगळाच उत्साह, वेगळा माहोल मुंबईमध्ये आता बघायला मिळतोय। जो उत्साह पहिल्या दिवशी म्हणजे अगदी पहिल्या दिवशी आपण असं म्हणूयात पाद्यपूजनाच्या वेळी होत्या आणि उत्सवाची सुरुवात झाली त्या पहिल्या दिवसापासून होता, तो उत्साह जो आहे तो तसूभर देखील कमी झालेला नाही, तो प्रत्येक दिवशी द्विगुणित होत गेलेला आहे। आणि तोच आता गगनचुंबी ढोल ताशांचा गजर आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत असताना प्रत्येक भाविक हीच अपेक्षा व्यक्त करतोय की पुढल्या वर्षी लवकर या। कारण तुमचं हे लवकर येणं फार महत्त्वाचं आहे, तुमची उपस्थिती फार महत्त्वाची, कारण तुम्ही वक्रतुंड आहात, तुम्ही लंबोदर आहात, तुम्ही विघ्नहर्ता आहात, तुम्ही संकटमोचक आहात आणि आपली उपस्थिती आम्हाला सुखावणारी आहे, आमची विघ्न दूर करणारी आहे। आणि अर्थात या उत्सवामध्ये कुठेही विघ्न निर्माण होऊ नये या दृष्टीने देखील मुंबई पोलीस, मुंबई महापालिका असेल, प्रत्येक यंत्रणा असेल ती सज्ज असल्याचं देखील आपल्याला गिरगावला बघायला मिळतंय। शाडू मातीची मूर्ती असेल, त्याचबरोबर काही घरगुती गणपती असतील, त्यांच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले। तर उत्सव हा पर्यावरणपूरक असावा, पर्यावरणाला कुठेही त्याचा धक्का लागू नये। अर्थातच ज्या सृजनाचा राजा, ज्या सृजनाची देवता म्हणून या गणपती बाप्पाला ओळखलं जातं, त्या गणपती बाप्पाच्या मनी देखील हाच भाव असावा की आपल्या भक्तांनी आपला हा उत्सव अर्थातच सगळ्यांनी एकत्र येऊन तो पर्यावरणपूरक करावा। आणि आता गिरगाव चौपाटीच्या या मचाणीवरती तिथं जे स्टेज, जो मंच उभारण्यात आलेला आहे, तिथं आपण बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असतील, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असतील, गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील, शायना एनसी असतील, हे सगळे नेते, महत्त्वाचे नेते तिथं उपस्थित आहेत। आणि पुण्यातले दृश्य दगडूशेठ गणपती, पुण्यातलं एक विशेष जे आवर्जून सांगायला हवं, मला पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचं कव्हरेज करण्याची 2 ते 3 वेळेस संधी मिळालेली होती, पण पुण्यातलं एक विशेष असं आहे की बापू असं आहे की त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पा म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती केव्हा निघतोय याची आवर्जून सगळे वाट बघत असताना एकदा का अलका टॉकीज चौकातनं ही विसर्जन मिरवणूक जी ती पुढे गेली की सगळी गर्दी ओसरते। त्यामुळे अर्थातच 2 ते 3 वर्षापूर्वी दगडूशेठ गणपतीला येण्याकरता काही काही वेळेला सकाळचे 11-12 म्हणजे दुसऱ्या दिवशी 11-12 उजेडायचे, पण आता लवकरात लवकर या गणपतीची मिरवणूक काढावी, विसर्जन मिरवणूक काढावी या दृष्टीने खरं तर मंडळानेच पुढाकार घेतला आहे। म्हणून अगदी वेळेवरती मिरवणूक जी ती काढली जाते, निघते आणि अर्थात 3 ते 4 ढोलताशा पथक जे ते या मिरवणुकीत सहभागी झालेले असतात वेगवेगळ्या मंडळांचे। आणि या ढोलताशांच्या गजरात सगळ्यांची मानवंदना स्वीकारत, अर्थात सगळ्यांचा निरोप स्वीकारत बाप्पा जो आहे तो वाटचाल करताना आपल्याला जाताना दिसतो। दगडूशेठ हलवाई गणपतीला बघण्यासाठी खास करून गर्दी जी ती थांबलेली असते। जाऊयात नागपूरमधले देखावे, त्याबद्दल बोलायलाच हवं। मग ते हालते देखावे असतील, काही जिवंत देखावे असतील आणि अशा पद्धतीने उभारलेले मोठमोठे शिवलिंग असतील, ते यावेळी देखील देखाव्यांमध्ये बघायला मिळत आले। कुणी मध्य प्रदेशमधील उज्जैन महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारलेली होती, कोणी सोरटी सोमनाथाच्या मंदिराची प्रतिकृती उभारलेली होती। त्यामुळे प्रत्येक मंडळ या देखाव्यांच्या माध्यमातून, मग आपल्याला जर थेट गुजरातला जाऊन सोरटी सोमनाथाचं दर्शन घेता येत नसेल तर आपण नागपुरात बसल्या बसल्या या प्रतिकृतीच्या माध्यमातून त्याचं दर्शन घेत असतो, उज्जैनच्या महाकाल मंदिराचं दर्शन घेत असतो। हाच एक भाव जो आहे तो प्रत्येक मंडळाचा असतो आणि तोच व्यक्त करत यंदाचे देखावे सजवण्यात आलेले होते। आणि हाच एक वेगळा देखावा शिवलिंगाचा, तो रथावरती आरूढ आहे, पाठीमागे बाप्पा आरूढ आहेत आणि ही सगळी मिरवणूक जी आहे म्हणजे विद्युत रोषणाईमध्ये, ढोल ताशांच्या गजरात आणि अर्थात आतिषबाजीच्या या सगळ्या रंगारंग माहोलमध्ये पुढे सरकताना आपण बघतोय। त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचा एक अनुभव घेणं बापू आणि तो व्यक्त करणं अर्थातच एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद अर्थातच आपण या ठिकाणी घेतोय। गिरगावात मुंबईचा राजा आता हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला आहे, थोड्याच वेळात त्याचं विसर्जन पार पडेल। दगडूशेठ गणपतीची मिरवणूक आपण बघतोय, मी जसं म्हणालो की 1 नाही 2 नाही 4 ढोलताशा पथक दगडूशेठ गणपतीच्या पायाशी आपली सेवा रुजू करण्याकरता, हे ढोल वादन करण्याकरता म्हणून तिथे उपस्थित असतात। ध्वज नाचवला जातो, अर्थातच ढोल तासाचा गजर केला जातो, शंखनाद केला जातो आणि या सगळ्या उत्साहात दगडूशेठ गणपती पुढे वाटचाल करत असतो। तर गणपती बाप्पा
मोरया पुढच्या वर्षी लवकर घ्या हा भाव व्यक्त करत सगळीकडे राज्यभरात हा सगळा उत्साह बापू बघायला मिळतोय। आणि या उत्साहामध्ये गणपती बाप्पाची मिरवणूक जी ती पार पडते। अगदी पहिल्या दिवशी आगमनाच्या दिवशी जो उत्साह होता तोच उत्साह तीच ऊर्जा आता या क्षणाला आमच्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये या सगळ्या भाविकांमध्ये बघायला मिळते। कारण न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं देखील विसर्जन थोड्या वेळी पार पडलं। याच बाप्पांच्या साक्षीने आपण रंगारंग कार्यक्रम करत असतो। ते कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम, ते कार्यक्रम असतात वेगवेगळ्या मंडळांचे ज्या माध्यमातून भाविक देखील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात। ही कलेची देवता आहे, हा कलेचा अधिपती आहे, वेगवेगळ्या कलेचा तो प्रमुख आहे, अधिष्ठाता आहे। आणि हा कलेचा अधिपती ज्यावेळेस आपल्याकडे इथं विराजमान आरूढ होतो तेव्हा आपला देखील उत्साह मोठा असतो। आपण आपली सेवा वेगवेगळ्या सेवेच्या माध्यमातून त्याच्या पायाशी रुजू करत असतो। मग ती नैवेद्य सेवा असेल, मग ती त्याच्या अवतीभोवती असणारं नेपथ्य उभारणं असेल, सजावट करणं असेल, या सगळ्या याच्यातनं कोणी ना प्रत्येक जण आपली सेवा रुजू करत असतो। एक गिरगावमधले गणपती, दुसरीकडे मुंबईचा राजा गिरगावच्या चौपाटीवरती पोहोचलेला आहे, दुसरीकडे लालबागचा राजा, त्यानंतर आपण बघतोय नागपुरातली देखील एक खासियत आहे वेगवेगळी बँड पथकं, ती बँड पथकं देखील यामध्ये सहभागी झालेली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेले, सहपरिवार तिथे पोहोचल्याचं आपण बघतोय। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे। सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत। मुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेत आणि गिरगाव चौपाटीवरती अर्थात माध्यमांना ते संबोधित करतात, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देतात। यावेळी गणेश भक्तांना त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। अर्थात ही भावना देखील व्यक्त केलेली आहे की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। या सगळ्या उत्साहात कायदा सुव्यवस्था राखत, सगळ्या व्यवस्था चोख ठेवत खरं तर यंत्रणा ही सज्ज आहे। एकीकडे गिरगावमधल्या वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतीच्या मूर्ती या हळूहळू पुढे सरकतात, रथावरती आरूढ अशा मूर्ती। दुसरीकडे दगडूशेठ गणपती पुण्यामध्ये आता तो हळूहळू आपल्या मंडळातनं पुढे आलेला आहे आणि लवकरच रात्रीपर्यंत तो अलका टॉकीज चौकात पोहोचेल। मुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवरती पोहोचले त्याची दृश्य आपण बघतोय आणि चौथं दृश्य अर्थात नागपुराचं साहसी वेगवेगळे खेळ जे आहेत ते या मिरवणुकी दरम्यान केले जातात।
आणि दोन ठिकाणची दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ही सगळी मंडळी आता गिरगाव चौपाटीवरती तिथं उभारण्यात आलेल्या मंचावरती पोहोचलेली आहेत. दुसरीकडे नागपूरमधली रंगारंग दृश्य आपण पाहतोय. नागपूरमध्ये देखील विशेष म्हणावं लागेल, कारण यंदाची मिरवणूक बघत असताना यामध्ये शीख बांधवांच्या साहसी खेळ असतील किंवा मग शिवतांडव असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे बँड पथक यामध्ये सहभागी झालेले आहेत. हे बघा, पुन्हा काही वेगळ्या पद्धतीचे साहसी खेळ जे आहेत, दक्षिणेतले काही खेळ जे आहेत ते देखील दाखवले जात आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, हा भाव व्यक्त करत आपण सगळेच आपल्या लाडक्या गणरायाला, आपल्या आराध्य दैवतेला निरोप देतोय. अर्थात हा निरोप देत असताना हा देखील भाव आपल्या सगळ्यांच्या मनात असेल बापू, की 10 दिवस नेमके कसे निघून गेले आपल्याला देखील कळालं नाही. आत्ता तर तुम्ही आला होता आणि लगेच तुम्ही निघालात, अशी भावना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बाप्पांना निरोप देत असताना व्यक्त करताय. पण अर्थातच पुढल्या वर्षी लवकर अशी साथ देखील घातली जाते. मुंबईमधली दृश्य, मुंबईचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला, वेगवेगळ्या मंडळाचे गणपती एका पाठोपाठ एक अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जातात. भव्य दिव्य अशा मूर्ती बघण्याकरता दुतर्फा गर्दी झालेली आहे. नागपूरमध्ये देखील तिथल्या चौकातनं गणपती विसर्जन स्थळाच्या दिशेने जात असताना एका विशिष्ट ठिकाणी थांबून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ देखील केले जातात. आणि हे खेळ बघण्याकरता, म्हणजे साहसी खेळ असतील, ते खेळ बघण्याकरता गर्दी केली जाते. गणपतीमध्ये जर सगळ्यांना आणखीन एक आकर्षण असतं ते म्हणजे पुण्याचा दगडूशेठ गणपती. आणि दगडूशेठ गणपती जो आहे तो रथावरती आरूढ होत पुढे निघालेला विसर्जन स्थळाच्या दिशेने. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या छानशा अशा दागिन्यांनी सजवण्यात आलेली ही मूर्ती, पुढे खिलारी अशी 4 बैलांची जोडी. आणि गेल्या 3 वर्षापासून एक विशेष म्हणता येईल की ही मिरवणूक जी ती लवकर काढली जाते. याचं कारण देखील असं आहे की अलका टॉकीज चौकात पोचता दगडूशेठ गणपतीला दुसरा दिवस उजाडतो. त्यामुळे अर्थातच कायदा सुव्यवस्थेची देखील कसोटी लागते, सगळी यंत्रणांची कसोटी लागते. त्या दृष्टीने मंडळानेच पुढाकार घेत गेल्या 2 ते 3 वर्षापासून ही मिरवणूक आधी दुपारी लवकरच काढण्याचा निर्णय घेतला. आणि मध्यरात्रीपर्यंत, म्हणजे मध्यरात्रीपर्यंत हा गणपती जो आहे तो अलका टॉकीज चौकात पोहोचतो. आणि त्यानंतर ज्या मोठ्या संख्येनं भाविक या गणपतीला बघण्यासाठी थांबलेले असतात ते एकदा त्याला मन भरून बघतात, डोळे भरून बघतात आणि मग ही सगळी गर्दी जी आहे ती चौकातनं पुढे ओसरते. त्यामुळे आताही जर आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक खिलारी बैलांची जोडी जी आहे ती रथाला जोडण्यात आलेली आहे. हा रथ जो आहे या बैलांच्या माध्यमातून पुढे ओढला जातो. ढोल ताशा पथक असतात. बघा, हा गणपती जसा जसा पुढे सरकतो तर अगदी हात उंचावत त्याला नमस्कार करत सगळे जय गणेशचा जयघोष करतात. मुंबईत देखील तोच उत्साह जो आहे तो बघायला मिळतोय. त्यामुळे या उत्सवाचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की वर्षानुवर्ष या उत्सवाचं स्वरूप आपण बदलताना बघितलं, पण भक्तांची भक्ती काय बदललेली नाही आहे, त्याच्यात कायम वाढत झालेली आहे. तो उत्साह वाढतच गेलेला आहे. अगदी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येकजण आपल्या बाप्पांच्या चरणी आपली सेवा रुजू करत असतो. ही देवता आपल्या सर्वसामान्यांमधली आहे, म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सगळेच बाप्पाला मानतात. बरं, ही देवता आपल्या कोणत्याही कार्याची सुरुवात करणारी आराध्य देवता आहे, प्रमुख देवता आहे, मूळ देवता आहे, मुख्य देवता आहे. मग रंगभूमीपासून त्या अगदी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठापर्यंत तर थेट आपल्या शालेय पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाची सुरुवात करत असताना सुद्धा आपण आपल्या वहीवरती पहिला शब्द लिहितो तो अर्थात श्री गणेशाय नमः. म्हणजे या श्रीला वंदन करून, त्याला नमन करून कुठल्याही कार्याची सुरुवात होते. त्या श्रींची 10 दिवस स्थापना आपण आपल्याकडे करतो, सगळे एकत्र येतो. एक दृश्य मुंबईतलं आपण बघतोय, दुसरं दृश्य जो आहे दृश्य जे आपण बघतोय ते नागपुरातलं बघतोय. डमरूनाद हा केला जातोय.
ही सगळी दृश्य पोहोचवत असताना आमच्या PCR मधले सहकारी देखील यासाठी विशेष मेहनत घेतात, आपल्यापर्यंत ही सगळी दृश्य पोहोचवतात. अगदी आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टपासून तर आमच्या PCR टीमपर्यंत, आमच्या रनडाऊन प्रोड्युसरपर्यंत सगळेच जण आजची दृश्य पोहोचवत असताना एक प्रकारे आपली सेवा जी आहे, बापू सगळ्या बाप्पांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात. यंदा नागपूरमधल्या या सगळ्या मिरवणुका रंगारंग स्वरूपाच्या आहेत. म्हणजे दरवर्षी त्या असतात, पण त्याचं स्वरूप यंदा अधिक रंजक दिसतंय. बघा, पुण्यातली दृश्य दगडूशेठ गणपतीला आपल्या मोबाईलमध्ये कॅच करण्याकरता, म्हणजे त्याचं शूट करण्याकरता, शूटिंग करण्याकरता, कोणी फोटो काढण्यासाठी सगळ्यांनी आपले मोबाईल जे ते उंचावले. स्वामी शिरीषानंद सरस्वतींनी म्हणलेलं आहे की कधीही देवाला वाजत गाजत आणावं आणि त्याला निरोप देखील वाजत गाजतच द्यावा. नागपूरमधली दृश्य, पुण्यातली दृश्य, हा सगळा माहोल न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण अनुभवताय. घर बसले सगळी दृश्य आपण बघताय, या उत्सवाचा आनंद घेताय. अर्थात न्यूज 18 लोकमत गेल्या 10 दिवसांपासून सगळ्या रंगरंग घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करते. यामध्ये अगदी आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टपासून तर आमच्या PCR डिरेक्टरपर्यंत सगळीच टीम काम करते. पुण्यातली ही गणपतीची मिरवणूक, दगडूशेठ गणपतीची मिरवणूक वेगवेगळ्या दागिन्यांनी, आभूषणांनी सजवलेली ही मूर्ती. अर्थात या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आपण पुण्यात देखील गेल्यानंतर आवर्जून गर्दी करत असतो आणि गेल्या 10 दिवसात तर विशेष गर्दी होतेच. पण दगडूशेठ गणपतीच्या या सगळ्या मिरवणुकीचं विशेष काय बघा, हा रथ, या रथात स्थापित करण्यात आलेली ही मूर्ती आणि रथाच्या पुढे एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 वेगवेगळ्या बैल जोडी ज्या असतात, खिलार बैलांच्या जोडी हा रथ ओढण्याचं काम करत असतात. या माध्यमातून ही मुकी जनावरं असतील, या बरोबर कार्यकर्ते असतील, आपली सेवाच बाप्पांच्या चरणी रुजू करत असतात. नागपूरमधले देखील हे वेगवेगळ्या मंदिरातल्या मूर्तींचे देखावे ते आपल्याला बघायला मिळाले यंदा. महाकाल उज्जैनचं मंदिर असेल, सुरटी सोमनाथाचं मंदिर असेल, मग आपण केदारनाथ मंदिर ते देखील काही मंडळांनी तिथे स्थापित केलेलं होतं. प्रत्येकाची मेहनत होती, प्रत्येकजण मेहनत घेत होता, केवळ आणि केवळ आपल्या लाडक्या बाप्पांना सजवण्याकरता, हा उत्सव साजरा करण्याकरता. पुन्हा 4 दृश्य, गिरगावनंतर पुन्हा एकदा गिरगावचं दुसरं दृश्य आपण बघतो, जिथून एक एक करत गिरगावमधले वेगवेगळी मंडळे जी आहेत आपल्या गणपती घेऊन पुढे येताना दिसतात. दुसरीकडे लालबागचा राजा सगळ्यांचं आकर्षण, चौथीकडे नागपूरमध्ये पुन्हा एकदा यंदा जर आपण पाहिलं मिरवणुकीत वेगवेगळ्या म्हणजे देशातील वेगवेगळ्या संस्कृतीशी निगडीत जे समाज घटक आहे त्यांची संस्कृती, मग त्यांचे ढोल ताशा पथक असतील, त्यांचे साहसी खेळ असतील, ते दाखवण्याचाच प्रयत्न यावेळी वेगवेगळ्या रथांवरती आरूढ होताना दिसतोय. त्यामुळे नागपूरमधल्या मिरवणुकीचं यंदाचंही वैविध्य सगळ्यांना आकर्षित करणार आहे. ते रंगारंग आहे, सर्वसमावेशक आहे, एकतेचा संदेश देणार आहे. उपराजधानीमधली ही दृश्य, अर्थात त्यातला उत्साह कायम हा वाढतच गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीच्या दिशेनं अर्थात
आपल्या हातामध्ये एका हातात नांगर असेल, दुसऱ्या हातात आणखीन काही वेगळं आभूषण असेल, ते रूप व्यक्त करणारी मूर्ती. मुंबईतली ही लाईव्ह दृश्य आपण बघताय, नागपुरातनं देखील ही लाईव्ह दृश्य आपण बघताय. मुंबईत वेगवेगळी मंडळ आहेत ज्यांचा खरं तर आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला हवा. लालबागच्या राजाचं मंडळ असेल, मुंबईचा राजा असेल, गणेश गल्ली असेल, तेजुकाय मेन्शन असेल, प्रत्येकाचा देखावा, प्रत्येकाचं आशणं दिसणं हे खासच वेगळं होतं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडनं आता दगडूशेठ हलवाईची सालाबादप्रमाणे आरती या ठिकाणी केली जाते, प्रत्येकाला मान दिला जातो. त्या ठिकाणची दृश्य दगडूशेठ हलवाई गणपती. दुसरीकडे आपण पाहिलं तर गिरगाव चौपाटीच्या दिशेने गिरगावमधली वेगवेगळ्या मंडळांचे गणपती पोहोचत आहेत. लालबागचा राजा आणि चौथं दृश्य नागपूरमधलं विविध रंगांनी भारलेलं ऊर्जापूर्ण बाप्पांना निरोप देतानाचं असं हे दृश्य. यंदा वेगवेगळ्या मंडळांनी आपापल्या पद्धतीने देखावे सादर केलेले होते. अर्थात ठाण्यातलं देखील विजय खरात गणेशोत्सव मंडळाने एक वेगळा देखावा सादर केलेला होता. त्याचबरोबर गिरगावमध्ये खेतवाडीचा गणपती असेल, त्यामुळे गिरगावमधल्या या वेगवेगळ्या गणपतींचा हा सगळा उत्साह मोठा म्हणता येईल. आणि या सगळी मंडळं जी ती विसर्जन स्थळाच्या दिशेने वाटचाल करतात. मुंबईकरांचा उत्साह कुठेही तसूभर कमी झालेला नाहीये. हा उत्साह वाढताना आपण बघतोय. भर पावसात देखील दुतर्फा आपल्या गणपती बाप्पाला बघण्याकरता, वेगवेगळ्या मंडळांच्या गणपती बघण्याकरता म्हणून गर्दी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. नागपुरातनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. पुण्यातनं देखील काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत.
अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खास या सगळ्या विसर्जन स्थळाच्या तयारीची पाहणी करण्याकरता म्हणा किंवा एक एक करत जी मंडळ पुढे सरकतं हे सगळं बघण्याकरता म्हणून गिरगावमध्ये पोहोचलेली होती थोड्या वेळापूर्वी. वेगवेगळी व्यासपीठं गिरगावमध्ये उभारण्यात आलेली आहेत. हा आणखीन एक दळवीचा राजा हा आता पुढे सरकताना आपण बघतोय. नागपुरात देखील चौकातनं ज्या वेगवेगळ्या मिरवणुका काढण्यात येतात त्यात देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही नृत्य, मुखवटा नृत्य असतील, दशावतार असतील, ते बघायला मिळतंय. मी जसं अगोदरही म्हणालो की संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. खास करून शिरीषानंद सरस्वती स्वामींनी त्यांच्या लिखाणात याबद्दलचा उल्लेख केला होता की कधीही देवाला वाजत गाजत नाचत आणावं आणि त्याला निरोप देखील त्याच पद्धतीचा द्यावा. आणि तोच उत्साह आणि माहोल जो इथे बघायला मिळतोय. त्या भर पावसात देखील गिरगावात दोन्ही बाजूला गर्दी झाली आहे. ही गर्दी आहे श्रद्धेची. ही गर्दी आहे आपल्या बाप्पांना शेवटचा निरोप म्हणजे या वर्षातला निरोप देत असताना त्यांना बघण्याची. ही गर्दी आहे त्या प्रत्येक भाविकाची ज्याला या 10 दिवसात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता त्या मंडळात जाणं शक्य नसेल तर निदान म्हणजे सगळी मंडळं करणं किंवा सगळ्या गणपतीचं दर्शन घेणं शक्य नसतं. म्हणजे बाप्पा तसा एकच आहे. आपल्या घरात स्थापित असलेला बाप्पा काय आणि मंडळातला बाप्पा काय. पण अशा वेळी प्रत्येकाची उत्सुकता असते की ह्या मंडळाने कोणत्या रूपातली मूर्ती बसवलेली आहे ती मूर्ती बघण्यासाठी म्हणून खास करून कुटुंब गर्दी करत असतात. पण यावेळी ही गणपतीची विविध रूपं जी आहेत ती बघायला मिळतात. नागपूरमध्ये देखील आपण बघतोय खरात गणपती मंडळ त्याचा हा गणपती दुतर्फा विद्युत रोषणाई. राज्यात ठिकठिकाणी हा उत्सव साजरा करत असताना त्याचं स्वरूप देखील आपण बदलताना बघतोय. पण बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळतात. एक ट्रेंड असतो दरवर्षी जो आपल्याला खरं तर बघायला मिळतो. पण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर जेव्हा जय मल्हार सारखी मालिका सुरू होती तेव्हा मल्हाराच्या रूपातला गणपती देखील स्थापित केल्याचं आपण पाहिलेलं आहे. शिव पार्वती त्यांच्या मांडीवरती स्थापित असणारा गणपती तो देखील आपण घरात बसवलेला असेल किंवा प्राण्यांभोवती बागडणारा गुराखाच्या रूपातला गणपती तो देखील बसवला गेलेला आहे. अशी वेगवेगळी रूपं खरं तर मूर्तिकारांच्या वतीने साकारली जातात. आणि ज्या वर्षी ज्या ट्रेंडमधल्या रूपाची चर्चा असते त्या ट्रेंडमधला गणपती बसवण्याची घरगुती मंडळांची इच्छा असते किंवा घरगुती गणपती जे बसवतात त्या कुटुंबाची इच्छा असते. आणि तोच ट्रेंड जो आहे तो मंडळात देखील आपल्याला बघायला मिळतो. पण पुण्यातली काही मंडळं जसं भाऊ रंगारी या गणपतीचं रूप जे आहे ते दरवर्षी निश्चित असं ठरलेलं आहे. कसबा गणपती असेल, मानाचा गणपती असेल, मानाचे 5ही गणपतींची रूपं जी ती दरवर्षी ठरलेली आहे आणि त्याच रूपातला गणपती जो बसवला जातो. पण इतर ठिकाणी जर आपण पाहिलं, नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर त्या मूर्तींची भव्य दिव्यता ही दरवर्षी बदलत असते. अर्थात नियमानुसार एवढ्या उंचीची मूर्ती गणेश मंडळाने बसवावी ते सगळे नियम पाळले जातात. पण त्या उंचीमध्ये सुद्धा म्हणजे ठरलेल्या उंचीमध्ये सुद्धा वेगवेगळी रूपं दाखवण्याचा मंडळांचा प्रयत्न असतो. बैठ्या स्वरूपातला असेल, मग नृत्य स्वरूपातला असेल, आक्रमक स्वरूपातला असेल, युद्ध मुद्रेतला असेल, अशी वेगवेगळी रूपं खरं साकारून ही मंडळं जी आहेत भाविकांना बाप्पांचं दर्शन घडवत असतात.